हा यज्ञ, त्याचे आपण वेगवेगळे आयाम बघूया, त्याच्यातल्या खुब्या बघूया, त्याचा इतिहास बघूया आणि त्याने काहीतरी नेहमीचा प्रश्न काय दिलंय आपल्याला आज तेही बघूया. तो देण्यासाठीच आहे, त्याच्या अर्थातच दान हा शब्द आहे, हा अर्थ आहे. असो, विष्णू सहस्रनाम सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या पाठात असतं. तिथून सुरुवात करू. विष्णू सहस्रनामामध्ये यज्ञावरची अनेक नावं विष्णूची नावं म्हणून आहे. व्यापकता यज्ञाची, वषट्कार, महामखा, धर्मयुपहा, क्रतुः, सत्र, सोमपहा, त्रिसामा, महाक्रतुः, महायज्वा, महायज्ञ, महाहविः, सवाहा म्हणजे सोमयज्ञ, हुतभूक यज्ञातल्या आहुतींचा भोग घेणारा, यज्ञ, यज्ञपतिर्यज्वा, यज्ञांगो, यज्ञवाहनः, यज्ञभृद, यज्ञकृत, यज्ञी, यज्ञभोग, यज्ञ साधनः, यज्ञांतकृत, यज्ञगुह्यम, सामगायनः, असं आणखीन एक शेवटी. याखेरीज यज्ञाला लागणाऱ्या अनेक गोष्टींची पण नावं विष्णूची नावं आहेत. यज्ञीय वृक्षांची आहेत, अश्वत्थ वगैरे,